काय पाहायचं सगळ्यात आधी चार्टमध्ये? पहिला नियम आहे चार्ट विकली त्याचा ट्रेंड कसा पाहिजे? अप ट्रेंड पाहिजे. ठीक आहे. मग किती टाईपचे ट्रेंड असतात? 3 टाईपचे ट्रेंड असतात. कोणते कोणते? एक असते अप ट्रेंड, एक असते डाऊन ट्रेंड आणि एक असते साईडवेज. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला कोणता, आपल्यासाठी कोणता चांगला आहे? आपल्यासाठी म्हणजे कोणासाठी? आपण कोण आहे? आपण आपण कोण आहे आधी ते ठरवायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करता, तर तुम्ही एंट्री केल्यावर एक तर तुम्हाला टाइम पिरियड तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे की मी 1 हप्ता, 2 हप्ते, 3 हप्ते थांबणार. किंवा एक तर तुमचं स्टॉप लॉस आणि टार्गेट फिक्स पाहिजे की बाबा मी 100ला घेतलं तर 150 झाल्यावर मी त्याच्यातून एक्झिट करणार. ठीक आहे. मग तो 150 झाला आणि तुम्ही एक्झिट नाही केलं तर तो वापस 100 रुपयाला येऊन जाते. ठीक आहे. मग आपण कोण आहे? तर आपण आधी ठरवायचं की आपण ट्रेडर आहे की इन्व्हेस्टर आहे. है ना. इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्म, ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म. ठीक आहे. मग पहिला नियम काय आपला? नेहमी विकली चार्ट अप ट्रेंड मध्ये पाहिजे. कोणासाठी? स्विंग ट्रेडिंगसाठी. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? 1 हप्त्यात, 2 हप्त्यात 15% किंवा 20% घेणे. पहिला नियम काय आपला? आपला पहिला नियम आहे कोणताही चार्ट, मग तुम्ही झोमॅटो ओपन करा, बिकाजी फूड ओपन करा, HDFC बँक ओपन करा, अडाणी ओपन करा. हे बा, प्राइस ऍक्शन हेच आपल्याला सगळं काही सांगते. गुजराती लोकांची एक म्हण आहे, भाव भगवान. भाव भगवान छे म्हणतात ते, म्हणजे प्राइस इज गॉड. है ना. जर किंमत आपल्याला सांगत आहे की मार्केट कंटिन्यू डाऊन जात आहे, म्हणजे याच्या फंडामेंटल मध्ये काहीतरी गडबड आहे, जे आपल्याला माहित नाही. आपल्यापर्यंत न्यूज एकदम शेवटी येते. बरोबर. जे इंटरनल लोक असतात त्यांना न्यूज आधी येते आणि ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात किंवा विकतात, आणि ते आपल्याला कशावर दिसते? चार्टवर. ठीक आहे. म्हणून चार्टवर नेहमी फोकस करायचा. तर आपला पहिला नियम आहे की कोणताही चार्ट हा कसा पाहिजे? विक्री मध्ये अप ट्रेंड मध्ये पाहिजे. कोणताही चार्ट कसा पाहिजे? अप ट्रेंड मध्ये पाहिजे. पण कशात? कोणत्या टाइम फ्रेम मध्ये? विक्रीमध्ये. विक्री टाइम फ्रेम मध्ये अप ट्रेंड मध्ये असला तर ऑटोमॅटिक डेलीमध्ये तो पॉझिटिव्हच असते. डेलीमध्ये पॉझिटिव्ह असते. आता हा झाला पहिला नियम. हा नियम कशासाठी आहे? चार्ट अप ट्रेंड मध्ये कशासाठी आहे हा नियम? की कोणता स्टॉक सिलेक्ट करायचा. बरोबर. आता मी तुम्हाला 2 ते 3 स्टॉक सांगितले. ठीक आहे. एक स्टॉक आहे जो कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये चालू आहे विक्रीमध्ये. ठीक आहे. आणि एक स्टॉक आहे थोडासा वर गेला, थोडासा खाली आला, थोडासा वर गेला, थोडासा खाली आला, थोडासा वर गेला, थोडासा खाली आला. ठीक आहे. तर हा जो पहिला स्टॉक आहे हा अप ट्रेंड मध्ये आहे, आणि हा जो दुसरा आहे हा साइडवेज मध्ये आहे, म्हणजे वरही जात नाही खाली जात नाही. तर तुम्ही या स्टॉकला इग्नोर करायचं आणि हा स्टॉक तुमच्या रडारवर ठेवायचा, अजून घ्यायचा नाही. खूप लोकांचं कन्फ्युजन होते, स्टॉकचं नाव माहीत पडलं की लगेच त्याच्यात तुटून पडतात. जे प्राइस आली त्या प्राइसला घेतात. ठीक आहे. अप ट्रेंड स्टॉक फक्त वॉचलिस्ट बनवून ठेवायची. ठीक आहे. एंट्री कधी करायची? तर एंट्री करायची नेहमी सपोर्टच्या जवळ. कशी करायची एंट्री? नेहमी सपोर्टच्या जवळ. आता मी पहिला जो नियम आहे आपला विक्री चार्ट अप ट्रेंड, याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो. आता बा, हा स्काय गोल्ड नावाची कंपनी आहे. ठीक आहे. आता याचा विक्री चार्ट आपण ओपन करू. हा विक्री चार्ट एकदम अप ट्रेंड मध्ये चालू आहे. ठीक आहे. मग याला लगेच बाय करायचं का? तर लगेच बाय नाही करायचं. काय करायचं? लगेच बाय नाही करायचं. ज्यांनी वर्कशॉप जॉईन केलं होतं त्यांना मी सांगितलं होतं की 10 and 20 EMA एक सेटअप असते. आता इथे जर तो सेटअप ऑन केला 10 and 20 EMA, तर हे बघा, हे 10 and 20 EMA काय सांगते आपल्याला? ऍव्हरेज किंमत सांगते. कोणत्याही स्टॉकची काय सांगते? ऍव्हरेज किंमत सांगते. आता बा, हा स्टॉक इथून वर गेला आणि इथं खाली आला रेड लाईन जवळ, तर इथं सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतला तर इथं ऍव्हरेज किंमत आहे, इथं खरेदी केलंच चालते. पण इथं हे जे वरचा टॉप आहे इथं खरेदी करायचं नाही. आता पुन्हा वर गेला सपोर्ट घेऊन, पुन्हा खाली आला, पुन्हा सपोर्ट घेतला, इथं खरेदी केलंच चालते, कारण रेड आणि ब्लॅकच्या जवळ खरेदी केलं तर चालते. पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. ठीक आहे. आता बा, इथं इथं पुन्हा तिसऱ्यांदा सपोर्ट घेतला आणि तिथून काय झालं? मार्केट आता वर गेलं. मी तुम्हाला सांगतो शेअरची किंमत खाली कशी जात असते. ज्या लोकांनी इथे सपोर्टला घेतला आणि इथून तो एवढा वाढला, ते इथे काय करतात? इथे सेल करतात. पुन्हा तो वापस खाली येते, पुन्हा हे ब्लॅक लाईन वर जाते, इथे पुन्हा सपोर्ट येते आणि इथून काय होते? पुन्हा वर जाते. पण ज्यांनी इथे बाय केला त्यांचं काय होते? नुकसान होते. म्हणून एक डोक्यात लक्षात ठेवायची की टेक्निकल अनालिसिस मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे, जो मुव्हिंग ॲव्हरेज नावाचं इंडिकेटरही आपल्याला देते. किंवा अशा एक दोन लाईन्स असतात, एक आडवी लाईन असते. बरोबर. हा एक असते असा सपोर्ट आडव्या लाईन मध्ये, आणि वरची लाईन जी असते ते रेजिस्टन्स, आणि याच्यामध्ये स्टॉक खेळत असते. ठीक आहे. मग जेव्हा रेजिस्टन्स तोडून वर जाते त्याला आपण म्हणत असतो ब्रेकआउट.
किंवा सपोर्ट तोडून जर खाली गेलं त्याला आपण म्हणतो ब्रेक डाऊन. रिलायन्स इंडस्ट्री भारतातली सगळ्यात मोठी कंपनी पाहू आपण. याचा विक्री चार्ट पाहू. आता ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, ठीक आहे. पण याचा विक्री चार्ट जर तुम्ही बघितला, मोस्टली एका वर्षाचा बघायचा. खूप लोक म्हणतात कसा बघायचा, काय बघायचा. तर काय करायचं, लेटेस्ट कॅन्डल पाहायची कधीची आहे. हे बघा, याच्यामध्ये लेटेस्ट कॅन्डल आहे 9 डिसेंबर 2024. तर डिसेंबर 2023 पर्यंत मागे जायचं. हे बघा, इथे आपण आलो जानेवारी 24 आणि डिसेंबर 23. आता हा आहे रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट. कधीचा आहे, मागच्या एका वर्षाचा. ठीक आहे. आता मागच्या एका वर्षाच्या आधी इथे डिसेंबर 2023ला याची किंमत होती 1200. ठीक आहे. किंमत वाढली, पुन्हा खाली गेली, पुन्हा वर गेली, पुन्हा खाली गेली, पुन्हा वर गेली, पुन्हा खाली गेली. म्हणजे आता काय झाली, याची किंमत एका लेवल नंतर काय झाली, साईडवेज मध्ये आली होती. आणि आता काय झाली, याची डाऊन मध्ये जात आहे. ठीक आहे. म्हणजे हा अप ट्रेंड मध्ये आहे का, तर अप ट्रेंड मध्येच नाहीच आहे. आधी साईडवेज मध्ये होता आणि आता डाऊन ट्रेंड याचा सुरू झालाय. आता हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहील नाही राहील ते नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे. पण आपला पहिला नियम काय असते, अप ट्रेंड मध्ये पाहिजे. हा स्टॉक आपल्या रडारवर ठेवायचं काम नाही. ठीक आहे. आता रिलायन्स हे खूप मोठं नाव आहे, पण आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं आहे का. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपलं काय आहे, 2 हफ्ते, 1 हफ्त्यामध्ये 15 ते 20% बनले पाहिजे. ठीक आहे. 15 ते 20% जर बनत असतील तर आपण त्याला ठेवायचं, नाही तर काय करायचं, इग्नोर करायचं. रिलायन्स इंडस्ट्री खूप चांगली आहे, मग त्याच्यामध्ये वाढ होईल. होईल वाढ, पण किती दिवस ठेवायचं ना. स्विंग ट्रेडिंगचा अर्थ काय होते, पैसे खेळवत ठेवले पाहिजे ना तुम्ही. तुमच्याकडे समजा 1 लाख रुपये असले तर 1 लाख रुपये तुम्ही 10 वर्ष ठेवून फायदा थोडी आहे. बरोबर. 1 लाखाचे तुम्हाला 20,000 भेटले तर प्रॉफिट बुक करून टाकायचं ना. तुम्हाला 2 वर्षानं 20,000 भेटतात 1 लाख, ते ठेवून फायदा आहे का, जर एका हप्त्यात भेटत असतील तर. ठीक आहे. आपला पहिला नियम होता की कोणताही चार्ट कसा पाहिजे, अप ट्रेंड मध्ये पाहिजे. ठीक आहे. हा पहिला नियम झाला. आता दुसरा नियम आहे आपला की स्टॉक कुठे घ्यायचा. ठीक आहे. स्टॉक मग आता अप ट्रेंड मध्ये आहे, स्काय गोल्ड. ठीक आहे. आता समजा हा असा अप ट्रेंड मध्ये आहे. इथे इथे किंमत आहे 50 आणि तुम्ही बघितलं 100 रुपयाला. ठीक आहे. पण काय होत आहे, इथे जर सपोर्ट इथे जर सपोर्ट 80ला आहे तर तुम्ही 80 पर्यंत येऊ द्यायचा आणि मग 80 रुपयाला घ्यायचा. अप ट्रेंड मध्ये आहे तर कधीही घ्यायचा नाही. ठीक आहे.